आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा। नाशिक त्र्यंबकेश्वर असा नाम उल्लेख सगळ्या ठिकाणी होणार। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। दिशाने आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद। वडिलांच्या अफेअरमुळे दिशा तणावात होती आणि आर्थिक अडचणीत असल्याचा रिपोर्टमध्ये उल्लेख। प्रशांत कोरटकरच्या कोठडीमध्ये वाढ। कोरटकरला पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी। 30 मार्च पर्यंत मुक्काम तुरुंगामध्येच। कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर। 7 एप्रिल पर्यंत अटक न करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा। मुंबई पोलिसांसमोर 31 मार्चला हजर राहण्याचे आदेश। अपराधी मानसिकता बळावते। वारंवार भांडणाला कंटाळून पुण्यातील व्यक्तीकडून बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या, तर सांगलीत चारित्र्याच्या संशयामुळे पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या। शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ। महागाई भत्ता 53% वरून 55%वर, तर भत्त्यात वाढ झाल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।